हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण मॅथ्स चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत 4th स्टँडर्डचा मॅथ्स या सब्जेक्टचा तुमची जी मिड टर्म एक्झाम म्हणतो त्यालाच आपण कंटिन्युअस कॉम्प्रेसिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट असं सुद्धा म्हणतो. मराठीमध्ये 6माही पेपर जे आता नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे ऑक्टोबर मंथमध्ये चालू होणार आहे. तर या मॅथ्स या सब्जेक्टचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, क्वेश्चन कसे विचारले जाणार, त्याचे आन्सर्स कसे द्यायचे, हे अगदी व्यवस्थित आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर स्टुडंट्स, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढे सुद्धा तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. ओके, तो आपण आता बघणार आहोत प्रथम सत्र संकलित मूल्यमापन म्हणजेच 6माही पेपर इयर 2025-26 फॉर 4th स्टँडर्ड सब्जेक्ट इज अ मॅथ्स. तर इथे अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्मॅट दिसेल. या फॉर्मॅटमध्ये तुमची जी काही इन्फॉर्मेशन असेल ही सगळी फिलअप करायची आहे आणि हा जो पेपर आहे हा टोटल 40 मार्क्सचा असणार आहे. ओके, सो इथं त्यांनी काय दिलेलं आहे, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, इच सब क्वेश्चन हॅव्हिंग 1 मार्क. तर तुम्हाला सगळे क्वेश्चन हे कंपल्सरी आहेत आणि कोणता जो क्वेश्चन आहे, सब क्वेश्चन आहे, त्यासाठी प्रत्येक क्वेश्चनसाठी 1 मार्क असणार आहे. ओके, सो इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, इन दॅट क्वेश्चन ए, 7h into 2 मीन्स 7h मीन्स काय असतं, 700, राईट. आपल्याला मल्टिप्लाय बाय काय सांगितलेलं आहे, 2. सो दिस वन 0, दिस अगेन 0 अँड 7 मल्टिप्लाय बाय 2 इज, नाव किती आन्सर आलं आपलं, 1400. ओके, सो असं हे सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट बी क्वेश्चन बघा, ड्रॉ द सर्कल हॅव्हिंग एस सेंटर शोईंग इट रेडियस इन इट. जस्ट तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचा आहे, त्याचा जो सेंटर आहे एस ने शो करायचा आहे, प्लस रेडियस तुम्हाला शो करायची आहे. ओके, सो नेक्स्ट सी क्वेश्चन, राईट द नंबर इन इंटरनॅशनल न्यूमेरल्स. तर इथे आपल्याला मराठीमध्ये त्यांनी नंबर्स दिलेले आहेत, हे जस्ट इंटरनॅशनल मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. 6589. ओके, डी क्वेश्चन, विच अँगल बिटवीन द 2 ब्लेड्स ऑफ वॉच. तर इथे आपल्याला वॉचचे एक पिक्चर दिला आहे. हा जो एक लहान काटा आहे हा 12 वरती आपल्याला दिसतोय आणि मोठा आहे हा 5 वरती दिसतोय. तर याच्यामध्ये हा जो अँगल झालेला आहे हा अँगल कोणता आहे विचारलेला आहे. तर अबव 90 डिग्री जो अँगल असतो त्याला आपण ऑप्ट्यूस अँगल म्हणतो, राईट. सो इथं कोणता येणार, ऑप्ट्यूस अँगल, राईट. जर सपोज हा काटा इथे 12 वरतीच आहे आणि हा जो मोठा काटा इथे 3 वरती आला, तर इथे कोणता अँगल तयार होतो, रेक्टँगल तयार होतो. अँड सपोज 90 डिग्री पेक्षा जर कमी अँगल असेल, सपोज हा इथे 12 वरतीच काटा आहे आणि हा मोठा काटा सपोज इथे 2 वरती आहे, तर इथे हा जो अँगल तयार होणार या अँगलला आपण काय म्हणतो, अॅक्यूट अँगल. ओके, म्हणजे 90 डिग्रीच्याला राईट अँगल, ग्रेटर दॅन 90 डिग्री ऑप्ट्यूस अँगल अँड लेस दॅन 90 डिग्री acute angle, right. Then E question, guess number of corners. तर याला किती कॉर्नर्स आहेत, 4. Now second question, in that E, write in an expanded form. ओके, सो इथे आपल्याला 9670 हा नंबर दिलेला आहे, हा जस्ट आपल्याला इथे एक्सपांडेड फॉर्म करायचा आहे. सो चला, 9000 मीन्स 9000 प्लस 600 प्लस 70 प्लस 0 हा झाला त्याचा एक्सपांडेड फॉर्म. नेक्स्ट बी क्वेश्चन आहे, राईट द नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. ओके, असेंडिंग ऑर्डर मीन्स लहानापासून मोठ्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. सो यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आपल्याला दिसतो आहे तो आहे हा. सो येणार 5217. देन नेक्स्ट येणार हा 6215, 6524
and then last one biggest number is 9211. ओके, सो हे झाले आपले नंबर्स आपण असेंडिंग ऑर्डरनी लावलेले आहेत. तर स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. नेक्स्ट सी क्वेश्चन बघूया. पुट द राईट सिम्बॉल मीन्स ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन टू नंबर्स. इथे आपल्याला टू नंबर्स दिले आहे 6091 अँड 4698. ओके, तर या नंबर मधला ग्रेटर नंबर कोणता आहे, लेसर नंबर कोणता आहे, हे जस्ट आपल्याला इथे गेस करायचं आहे. अकॉर्डिंग टू दॅट सिम्बॉल पुटअप करायचं आहे. सो इथे आपल्याला हा 4 डिजिट नंबर आहे, हा सुद्धा 4 डिजिट नंबर आहे, राईट. सो बघा, याचा हा जो 1000 प्लेस आहे, हा झाला याचा 1000 प्लेस, हा झाला याचा 1000 प्लेस. सो 1000 प्लेस आपण जस्ट कम्पेअर करूयात. तर याच्यामध्ये 1000 प्लेसला आहे 6 आणि याच्यामध्ये 1000 प्लेसला आहे 4, राईट. सो ह्या 6 इज ग्रेटर दॅन 4 मीन्स आपला हा जो नंबर आहे 6091 हा नंबर ग्रेटर येणार, राईट. सो आपल्याला इथे असा सिम्बॉल द्यावा लागणार. नेक्स्ट चला डी क्वेश्चन, डू ॲडिशन. ओके, तर आपल्याला इथे 4 डिजिट नंबरची ॲडिशन करायची आहे. बघा, इथे त्यांनी कॉलम करून दिलेले आहेत 1000 प्लेस, 100 प्लेस, 10 प्लेस इन युनिट प्लेस. तर आपल्याला ॲडिशन करायचे आहे 4984 प्लस 7075, राईट. चला ॲडिशन करूयात. 4 प्लस 5 इज 9, 8 प्लस 7 इज 15. सो 15 चा इथे आला 1 कॅरी. देन सी 9 प्लस 7 प्लस 1 17 plus here is come 1 carry and this one is a 5. चलो नेक्स्ट ई क्वेश्चन, डू सबट्रैक्शन. तर 6325 मायनस 758 करायचं आहे आपल्याला. सो 5 minus 8 it can't be possible, so we have to take one borrow from here. So here becomes 1 and here becomes 15. So 15 minus 8 is 7. So here is 1. Again 1 minus 5 can't be possible, so we have to just take 1 borrow. So here becomes 2 and here becomes 11. So 11 minus 5 is 6. Then 2 minus 7, it again can't be possible, so we have to take 1 borrow. So here just 5, here goes 12. And 12 minus 7 is 5. And 5 is as it is. Chalo, next question 3 in that A. If one chair cost is 650 rupees, how much will 4 chairs cost? तर या ठिकाणी आपल्याला करायचे मल्टिप्लिकेशन. ओके, 4 into 0 is a 0. 4 into 5 is a 20. So here is a 0 to carry. 6 into 4 is a 24 plus 2. 26. Next B question. Make 4 digit 3 numbers. आपल्याला 4 digit असणारे 3 numbers इथे बनवायला सांगितलेले आहेत. सो बघा, 2673, then 7326, then 6732. ओके, असे तुम्ही यातून अजूनही वेगळे नंबर्स बनवू शकता. राईट इन द वर्ड्स. तर आपल्याला 8098 हा वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. लेट्स स्टार्ट. राईट. डी क्वेश्चन, डू ॲडिशन. ओके, सो इथे आपल्याला 4 डिजिट्सची ॲडिशन करायची आहे. लेट्स स्टार्ट. 8825 प्लस 4523. So 8 plus 3 is a 8. 2 plus 2 is a 4. Again 8 plus 5 is 13. Here is one carry. Then 8 plus 4 is
12 and 1 is a 13. ओके, सो ही झाली याची ॲडिशन. नेक्स्ट अगेन आपल्याला ॲडिशन विचारलेली आहे. सो 3 1 5 7 देन 5 6 9 and 3. ओके, सो इथे देखील आपण ॲडिशन करूयात. 3 plus 5 is 8, 1 plus 6 is 7, 9 plus 5 is 14. Here is 1 carry. 7 plus 3 is 10 and 1 11. सो ही झाली ॲडिशन. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण. फोर्थ क्वेश्चन इन दॅट गेस स्मॉल अँड बिग. तर इथे आपल्याला स्मॉल नंबर बिग नंबर गेस करायचा आहे. मग ह्याच्याप्रमाणेच बघा 4 डिजिट नंबर दिलेला आहे. आपण आता त्याचा 1000 प्लेस बघूयात. तर याचा 1000 प्लेस आहे 5 आणि याचा 1000 प्लेस आहे 2. सो टेल मी विच इज द ग्रेटर नंबर. 5. ओके, 5 इज अ ग्रेटर दॅन 2. सो 5 काय येणार, 5312. दिस वन इज अ बिग नंबर. आणि स्मॉल नंबर कोणता येणार, 2321. दिस वन इज अ स्मॉल नंबर, राईट. बी क्वेश्चन, गेस अँड राईट इन नंबर्स. ओके, सो आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, 4 into 5t मीन्स सी. 4 इथे आणि 5t मीन्स काय असतं, 5 टेन्स म्हणजेच 50. सो आपण सॉल्व करताना कसं करणार, 50 into 4. ओके, सो हे 0 अँड दिस बिकम 20. सो इथं आपला आन्सर येणार 200. देन सी क्वेश्चन आहे ते 9612. आपल्याला नंबरमध्ये लिहायचं आहे 9612. डी क्वेश्चन, राईट इन नंबर्स अगेन. सो इथे आपल्याला किती 100 दिलेले आहेत, 1 2 3 4 5. ओके, 500 प्लस 1 2 3 4 5 6 7. सो 70 आहे ते आणि 1 2 3 4 आहे ते, मीन्स किती येणार, 574 येणार. अगेन ई क्वेश्चन, राईट फॉर्म एक्सपांडेड फॉर्म. ओके, एक्सपांडेड फॉर्म म्हणून आपल्याला नंबर राईट करायचा आहे. सो 4000चं 4, देन 100 प्लेसला आहे 5, देन 4 अँड देन 8. हा झाला याचा नंबर. क्वेश्चन 5 इन दॅट ए, राईट द करेक्ट प्लेस व्हॅल्यू ऑफ 7. तर आपल्याला नंबर दिलेला आहे 6716. सो हा झाला युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस अँड 1000 प्लेस, राईट. सो आपल्याला विचारलेलं आहे 100 प्लेसची व्हॅल्यू. सो ती किती असणार, 700. बी क्वेश्चन, मेक द नंबर अँड राईट. ओके, चला. तर इथे बघा 1000 प्लेसला आहे 2, 100 प्लेसला आहे 0, 10 प्लेसला आहे 3 बीट्स आणि युनिट प्लेसला 1 2 3 4 4 बीट्स आहेत. सो आपला नंबर किती येणार, 2034 येणार, राईट. सी क्वेश्चन, राईट द करेक्ट टाइम वॉच शोईंग. सो इथं टायमिंग आपल्याला शो अप केलेला आहे, जस्ट आपल्याला ते टायमिंग लिहायचं आहे 3:40. नेक्स्ट, कॉन्ट्रीब्यूट 84 रुपीज इन 4 फ्रेंड्स. तर इथे आपल्याला जस्ट काय करावे लागणार आहे, डिव्हिजन करावे लागणार आहे. सो बघा 4 ॲज इट इज आपण इथे घेतले, 4 1 4, रिमाइंडर इज 0 अँड क्वेश्चन आपल्याला आलेला आहे 21. सो 4 फ्रेंड्स मध्ये 4 फ्रेंड्सला किती रुपीज कॉन्ट्रीब्यूट करावे लागणार, 21 इच. कॉन्ट्रीब्यूट्स. ओके, सो आन्सर आपल्या इथं 21 रुपीज. देन नेक्स्ट आहे पुट द राईट सिम्बॉल ग्रेटर दॅन लेस दॅन बिटवीन 2 नंबर्स. मग ह्याच्या प्रमाणेच आहे, जस्ट हे बघा, हे आहे युनिट, 10 प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस.
युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस. सो आपल्याला जस्ट चेक करायचे आहे 1000 प्लेस पहिल्यांदा. 1000 प्लेस काय आहे, याचा आहे 5, याचा आहे 4. सो 5 इज अ ग्रेटर दॅन 4. सो आपण यावरून काय ठरवतो की हा नंबर ग्रेटर आहे. सो इथे येणार ग्रेटर साइन. Question 6. In that question A, see the calendar and answer the question. सो याच्यामध्ये कॅलेंडर दिला आहे, जस्ट आन्सरचा आपल्याला क्वेश्चन द्या. हाऊ मेनी डेज डज ऑगस्ट हॅव. सो ऑगस्टमध्ये किती डेज दिलेले आहेत, इथपर्यंत 30 आहेत, अँड दिस वन इज अ 31. सो 31 डेज. नेक्स्ट, हाऊ मंडेज इन दिस मंथ. ओके, संडे नाही, मंडे विचारलेले आहेत. 1, 2, 3 अँड 4. 4 Mondays. Then which day on a 15 August, right? So 15 August ला कोणता डे आहे, फ्रायडे. राईट. सो क्वेश्चन 6 इन दॅट ए आपला कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट आपण बघूयात, शो द टाइम इन अ वॉच. राईट, तर टायमिंग त्यांनी दिलेला आहे 5 hours 30 minutes. सो बघा, आपला हा जो छोटा काटा असेल हा 5 and 6च्या थोडंसं मध्ये असेल, अँड 30 मिनिट्स म्हणजे मोठा काटा जो आहे तो बरोबर 6 वरती असेल. सो हे झाले आपले 5 hours 30 minutes, राईट. देन सी क्वेश्चन, डू मल्टिप्लिकेशन. सो या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. सो स्टार्ट करूयात. into 76. So 9 into 6 is a 54. Again 6 1 6, and this 5 is 11. So 1 here, 1 carry. 6 into 7 is 42, and this one is 43. So here 7 into 9 is 63. So here is 3, 6 here. Again 7 in 7, and this 6 is 13. 1 again. 7 into 7, 49. And this one is 40. Sorry, 50. 49 plus 1 is 50. Okay, याची addition 4. Again 4 is a 6, 4 and 5. So हे झाली याची मल्टिप्लिकेशन. तर स्टुडंट्स, इथे आपला हा 4th स्टँडर्डचा मॅथ्स या सब्जेक्टचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स आहे हा नक्कीच बिल्डअप झाला असेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा, आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. कीप वॉचिंग. बाय बाय.